नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा देशभरात सगळ्यांनाच लागलेली आहे. अगदी ती घटिका समीपसुद्धा आलेली आहे. कालच विविध वृत्तवाहिन्यांनी, विविध एजन्सीजनी एक्झिट पोल दाखवलेले आहेत. या एक्झिट पोलमधून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात असणाऱ्या NDAला स्पष्ट बहुमत दाखवण्यात आलेलं आहे. आकडेवारी कमी जास्त आहे, परंतु स्पष्ट बहुमत हे NDAलाच दिसतं. आणि दुसरीकडं काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेतृत्वामध्ये जी इंडी आघाडी तयार झालेली आहे, त्या इंडी आघाडीचा सुफडा साफ झाल्याचं पण आपल्याला कालच्या एक्झिट पोलमधून दिसून आलं. आता हा एक्झिट पोलच असतो, तो काही अचूक अशी काही ती आकडेवारी नसते, हे तर सर्वश्रुतच आहे. तरीही आपला पराभव डोळ्यापुढं दिसू लागल्यानंतर किंवा आपल्याला या देशानं पुन्हा एकदा नाकारल्याचं स्पष्ट झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेसचे युवराज राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत असतील, यांनी हा एक्झिट पोलच फ्रॉड असल्याचं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय तर मराठीत एक म्हण आहे, नवरा मेला तरी चालेल पण सवत. मी पुढचं काही म्हणत नाही, आपल्याला ती म्हण माहिती आहे. असाच प्रकार या इंडी आघाडीच्या नेत्यांनी आता सुरू केलेला आहे. मी मगाशी म्हटलं की निकालाची घटिका समीप आलेली आहे. उद्याचा एक दिवस सोडला तर परवा दिवशी म्हणजेच 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून देशभरामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आणि साधारणपणे दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत हा सगळा कौल जो आहे तो आपल्याला स्पष्टपणानं दिसून येईल. तोपर्यंतसुद्धा दम धरवत नाही अशी परिस्थिती इंडी आघाडीमधल्या काँग्रेससह इतर घटक पक्षांची झालेली आहे असं इथं म्हणावं लागेल. ज्या वृत्तवाहिन्यांनी आणि एजन्सीजनी एक्झिट पोल काल दाखवले आणि त्या एक्झिट पोलच्या अनुषंगानं जे काही सॅम्पल्स त्यांनी घेतलेले असतील किंवा अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या प्रत्येक संस्थेनं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDAला साधारणपणे 450 जागा मिळतील. काहींनी तर 400 पारचा पण आकडा दाखवलेला आहे. पण एकाही संस्थेनं बहुमतापर्यंत इंडी आघाडी पोहोचेल असं म्हटलेलं नाही आहे. साधारण 125पर्यंत जागा या इंडी आघाडीला मिळतील असा अंदाज सगळ्याच संस्थांनी वर्तवलेला आहे. यापूर्वीचे एक्झिट पोल जर आपण तपासले तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की अनेक वेळेला एक्झिट पोलचे अंदाज हे चुकलेले सुद्धा आहेत. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकांचे काही एक्झिट पोल आपण विचारात घेतले तर भारतीय जनता पक्षाला म्हणून या देशामध्ये स्पष्ट बहुमत मिळेल असं कोणीच अंदाज वर्तवलेला नव्हता. मात्र प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं आणि देशात नरेंद्र मोदी हे 2 वेळा पंतप्रधान होऊ शकले. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही, परंतु वस्तुस्थिती स्वीकारायची नाही हा प्रकारच काँग्रेस असेल किंवा काँग्रेसबरोबर असलेले इतर त्यांचे घटक पक्ष जे इंडी आघाडीत सहभागी झालेले आहेत त्यांनी केलेला आहे. निवडणुका असतात, जय विजय हा यामध्ये होतच असतो, हे ते विसरलेले दिसतात. एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर पत्रकारांनी राहुल गांधी यांना जेव्हा विचारलं तेव्हा राहुल गांधी असं म्हणाले की हा एक्झिट पोल नसून हा मोदी पोल आहे. म्हणजे ज्या संस्थांनी हा एक्झिट पोल दाखवण्याचा एक प्रयत्न केला त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं काम काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी केलेलं आहे. एका तरी संस्थेनं असा अंदाज वर्तवायला हवा होता की इंडी आघाडी बहुमतापर्यंत पोहोचू शकेल. हा अंदाज कोणीच वर्तवलेला नाही. हे कुठंतरी मनाला झोंबलं असल्यामुळं राहुल गांधी यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. जे काय व्हायचं आहे ते दूध का दूध और पाणी का पाणी हे 4 तारखेला दिसणारच आहे. 4 तारखेला आपला पराभव झाला की पुन्हा EVM मशीनला दोष देणं असे प्रकार जर का काँग्रेस किंवा इंडी आघाडीतील सहभागी घटक पक्षांच्याकडून जर झाले तर या देशातल्या जनतेला आश्चर्य वाटायला नको. रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील NDAला देशात स्पष्ट बहुमत मिळेल असं एक भाकीत वर्तवलेलं होतं. आज समाज माध्यमांवर बघाल तर प्रशांत किशोर यांना प्रचंड प्रमाणावरती ट्रोल केलं जाते. आज कंटाळून प्रशांत किशोर यांनी एक ट्विट केलं आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये देशात जे लोक काम करत आहेत, विशेषतः जे माजी पत्रकार आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. प्रेक्षकांनी असली विश्लेषणं ऐकण्यामध्ये वेळ वाया घालवू नये असं स्पष्टपणे प्रशांत किशोर यांनी सांगितलेलं आहे. या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात NDAला बहुमत मिळते, पण भारतीय जनता पक्षाकडून 400 पारचा जो नारा दिलेला होता
तो पूर्ण होताना दिसत नाही आहे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार. कदाचित 400 पारचा आकडाही पूर्ण होऊ शकतो. पण इंडिया आघाडीमधल्या लोकांना आनंद हा आहे की भारतीय जनता पक्षाचा नारा पूर्ण होत नाही आहे. आपण निवडणुका कशा पद्धतीनं हरतोय, आपल्याला लोकांनी कशा पद्धतीनं स्वीकारलेलं नाही, आपली भूमिका या देशातल्या लोकांना पटलेली नाही आणि उलट पक्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये झालेले बदल, जगभरामध्ये भारत देशाची वाढलेली प्रतिष्ठा आणि मोदी सरकारनं राबवलेल्या कल्याणकारी योजना याचा लाभ दृश्य स्वरूपामध्ये वास्तविकतेमध्ये लोकांना झाल्यामुळं लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरिता NDAच्या बाजूनं कौल दिलेला आहे. पण वस्तुस्थिती स्वीकारायचीच नाही आणि हवेतल्या गप्पा मारायच्या हेच ठरवलं असेल तर कसं होणार. अनेक संस्थांनी 400 पार NDA जाणार नाही पण बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवलेला आहे. याचा आनंद इंडिया आघाडीमधील काहींना झालेला आहे. म्हणजे आपण हरतोय त्याचं काही नाही, पण मोदी 400च्या पुढं जात नाहीत यात खूप मोठं आपण काहीतरी मिळवलं असं त्यांना वाटतं. आणि दुसरीकडं दूषणं द्यायची, मग त्यात माध्यमं असतील, निवडणूक आयोग असेल किंवा देशातल्या अन्य यंत्रणा असतील, हे तर अंगवळणीच पडलेलं आहे. त्यामुळं मी म्हटलेलं होतं मगाशी की आधी नवरा मेला तरी चालेल पण सवत या म्हणीचा मी उल्लेख केलेला होता. बघूया, फार काही अवधी लागणार नाही आहे, निकाल लवकरच लागत आहेत आणि चित्रही स्पष्ट होणार आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.